आणि यानंतर बातमी नागपूरमधून नागपुरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालाय। सकाळी 9 वाजण्याच्या वेळी हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय आणि या स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची ही प्राथमिक माहिती मिळतेय। गजानन उमाटे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। गजानन, या स्फोटाचं कारण नेमकं काय? नक्कीच नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव परिसरामध्ये सोलर एक्सप्लोजिव्ह प्लांट आहे आणि त्या प्लांटमध्ये एक्सप्लोजिव्हचा ब्लास्ट जो आहे तो सकाळी झाला आणि त्यामध्ये आता जी माहिती मिळते 2 कामगारांचा मृत्यू झाला आणि 6 ते 7 कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते। मृत्यूची संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। हा ब्लास्ट नेमका कसा झाला याचा शोध जो आहे तो सुरू आहे, परंतु एक्सप्लोजिव्ह कंपनी आहे, सगळे एक्सप्लोजिव्ह त्या ठिकाणी हाताळले जातात आणि त्यापैकीच एका एक्सप्लोजिव्हचा ब्लास्ट झाला, त्यामध्ये या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सगळ्यात भीतीदायक म्हणजे आणखी 6 ते 7 कामगार जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती जी आहे ती आहे। अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, त्यांना तात्काळ नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। सकाळच्या सुमारास घडला। आपल्याला माहित असेल नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव परिसरामध्ये सेंट्रल इंडियातील सगळ्यात मोठी एक्सप्लोजिव्हची फॅक्टरी आहेत, वेगवेगळे एक्सप्लोजिव्ह त्या ठिकाणी बनत असतात आणि देशभरात पाठवत असतात। त्या एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते। अगदीच धन्यवाद गजानन, अधिक जाणून घेत राहू तुमच्याकडून।